नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज फार महत्त्वाची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनानं एक GR प्रसिद्ध केलेला आहे. त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे, जे महाराष्ट्र विभागाअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत अनेक गंभीर तक्रारी शासनाला प्राप्त झालेल्या आहेत आणि या तक्रारीमध्ये होणारे भ्रष्टाचार, वेळेत कामं न करणे, चुकीच्या पद्धतीने निकाल देणे, अशा अनेक गंभीर तक्रारी महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनात आलेले आहेत. आणि यामध्ये अधिकारी कोणकोणते आहेत तर मित्रांनो पहा, गौण खनिजमधले अधिकारी आणि कर्मचारी, त्याचबद्दल रजिस्टर ऑफिसमध्ये जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, त्याचबरोबर तलाठीपासून तहसीलदार, मंडल अधिकारी, कलेक्टर, SDO हे संपूर्ण अधिकाऱ्यांनी त्या कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांनी कामामध्ये करणारे टंगळामंगळ म्हणा किंवा वेळेत तारखा न देणे, वेळेत कामं न चालवणे, चुकीचे निकाल देणे, त्यामध्ये होणारे भ्रष्टाचार, त्याचबरोबर जे मोजणी अधिकारी असतात, भूमी अभिलेखचे यांच्या तक्रारी, त्यामध्ये होणारे भ्रष्टाचार, त्यामध्ये होणाऱ्या कामामधील दिरंगाई, वेळेवर कोणतेही कामं पक्षकारांची लोकांची कामं न करणे, या संदर्भात अनेक गंभीर तक्रारी महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. आणि त्या संदर्भात मित्रांनो एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि ही चौकशी समिती नेमून त्या आयुक्त स्तरावर दक्षता पथके स्थापन केली आहेत. त्या संदर्भातला हा GR 4/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर अशी वेळ येत असेल, दक्षता पथक जसं आपण 10वीच्या बोर्डामध्ये मुलांनी 10वीची परीक्षा चालू असते तसं स्क्वॉड ठेवलं जातं, परीक्षा तपासणीस अधिकारी ठेवले जातात, पथकं ठेवली जातात. जर अशा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, कामात दिरंगाई करणाऱ्यांनी जर पथकं नेमायची पाळी येत असेल, चौकशी पथकं नेमायची पाळी येत असेल, तर मित्रांनो तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं आणि किती मनामध्ये त्रास होत असेल? मित्रांनो, जर तुम्हाला याविषयी काय बोलायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. मला तरी वाटते चांगल्या पद्धतीनं शासन कामकाज करत आहे आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा जे अधिकारी कामामध्ये टंगळामंगळ करतात, लोकांना वेळेवर न्याय देत नाहीत, चुकीचे न्यायदानाची कामं करत असतील, अशा अंकुश बसणं अतिशय चांगलं शासन कार्य करत आहे. ह्या GRच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.